नमस्कार मंडळी, कसे आहात? स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा पीक पाणी या प्लॅटफॉर्ममध्ये. आज आपण येईल जालना बाजार समिती. बघू शकता या ठिकाणी सोयाबीनचे वेगवेगळे लॉट आहे आणि इकडे एवढा काटा झालेला आहे, जवळपास 25-30 कट्ट्याचा, 50-40 कट्ट्याचा, आणि काटा बाकी आहे. आणि शेतकरी बांधव पण आहे सोबत. आणि आजचे बाजारभाव जाहीर झाले असून आज आहे 14 जानेवारी, मकर संक्रांती. सर्वप्रथम मकर संक्रांतीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. त्या अगोदर आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. या ठिकाणी आज आपण जाणून घेऊया आजचे ताजे सोयाबीनचे बाजारभाव, जे कमीत कमी काय आहे आणि वरमध्ये काय आहे, तसंच जे बियाण्यासाठी कोणत्या कोणत्या मालाची खरेदी होत आहे, संपूर्ण माहिती पुढे जाणून घेऊया. बघू शकता या ठिकाणी मालचा काटा करणं चालू आहे. आणि आपल्यासोबत आहे शेतकरी बांधव. दादा, पहिलं तुमचं संपूर्ण नाव सांगा, गाव सांगा, जिल्हा सांगा. नमस्कार, मी गजानन रामराव कुलकर्णी, निपाणी पोखरी, तालुका जिल्हा जालना. बरं दादा, तुम्ही किती एकरमध्ये सोयाबीन लागवड केली? ही 4 एकर. 4 एकर. कोणतं वाहन होतं बरं? JS 335. JS 335. तर किती उतार आला एकरी तुम्हाला? 10 क्विंटलचा आला आहे. 10 क्विंटलचा. बरोबर. तर आज किती आली होती बाजार समितीत? आज आता 51 भाव आलेला आहे. 51. म्हणजे बियाण्यासाठी खरेदी झाली तिची? हां, बियाणे 51. बरोबर आहे. आणि रेग्युलर मालाचे काय भाव आहे बरं? रेग्युलरचे 5,000 रुपये आहेत. 5,000. आणि ग्रीन गोल्ड असेल की तुमच्या अंगूर असेल, हां, 54-53 भाव चालू आहे. 54-53 माल पाहून समजा. माल बरोबर आहे. आणि बियाण्यासाठी कोणती कोणती खरेदी होऊ राहिली बरं? 335 महामंडळ, हां ग्रीन गोल्ड हां आणि विस्तारा. 108 विस्तारा. बरोबर आहे. तिन्ही मालाची फीड करता बियाणे मार्केटला चालू आहे. बरोबर आहे. भाव असेच राहते का, कमी होते का वाढते? परत वाढणार, थोडी बाजार वाढते. 100-200 वाढते. सीट हा. क्वालिटीचं परत 100-200 रुपये वाढतील परत. बरोबर आहे. कारण की सध्या आवक किती बरं मार्केटला? आवक सध्या सोयाबीनची समजा 3,000 ते 4,000 क्विंटलची समजा. बरोबर आहे. आवक कमी झाली आहे. बरोबर आहे. इतर शेतकऱ्यांना काय सांगू इच्छित जाता? भाव वाढतील म्हणल्यावर थोडं थांबावं, उद्या नाही तर परवा दिवशी परत टाकावं त्यांनी. हां हां हां. घरी जर स्टॉक असेल त्यांनी आणावं मार्केटला. बरोबर आहे. हां, बरं सोयाबीन पीक पुरतं का नाही पुरत बरं? सोयाबीन पीक पुरतं ना. काय भाव लागला पाहिजे? मिनिमम अजून 54-55 जायला पाहिजे. हां, कमीत कमी. कमीत आणि वरमध्ये समजा खर्चाच्या मानानं किती भाव पाहिजे जास्त? 6 पर्यंत जायला पाहिजे. बरोबर आहे. कारण की खर्च जास्त आहे, शेती संबंधित खर्च वाढला. जवळपास 2-3 वर्ष, 10 वर्षापासून हेच भाव आहे ना. त्यामुळे सोयाबीन कमीत कमी 7-8 हजार विकली पाहिजे. आणि तिथं जे नाफेडचे भाव आहे ते बी वाढले पाहिजे. जे मिनिमम प्राईज आहे, किमान आधारभूत किंमत जर वाढली तर इकडे खुल्या मार्केटमध्ये बी भाव वाढन तिचे. कारण की मिनिममच प्राईज आहे तिचे 53-28. आणि बाजार समितीमध्ये काय भाव वाढन? कारण की जे कमीत कमी किंमत 7-8 हजार झाली पाहिजे सरकारची खरेदी, तेव्हाच इकडे खुल्या मार्केटमध्ये भाव वाढत चालतं. या व्हिडिओमध्ये आज आपण जाणून घेतले जालना बाजार समितीचे सोयाबीनचे बाजारभाव. या व्हिडिओमध्ये थांबे. आपण पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. जय जवान, जय किसान.